आता 13 येते बघा. कसं काय थांबायचं तर काय काय तर करायला इलेक्ट्रिक गाडी काढायची पहिला गार्डनच आहे बघा. काय गार्डन बघा. सूरज त्यांच्या घरावर गेलाय. हे बघा गार्डन. बापरे एवढा घर आहे का? आहे का कसं आहे? चहा चपाती कुणाला आवडतं नक्की सांगा. हे लावायचं फुलासाठी. अरे बाबा हा आई होती तर आईला काहीच खालची फुलं पडलेली घ्यायची नाही ना, तर त्यासाठी आम्ही काय करायचं साडी जशी बांधायचं. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज आज आम्ही चाललो आहे शेतात. काय तर आपण नवीन प्लॅन सुरू केला आहे. काय तर नवीन काय तर करणार आहे, तुम्हाला समजेलच. सो आता आम्ही जाणार आहे सगळेजण, मी, पप्पा, मम्मी आणि अतुल. आम्ही चौघजण जाणार आहे आपल्या कारमधून. सो चला फार्म हाऊसला जाऊया. तिथं काय काय होते तुम्हाला दाखवतो कंटिन्यू. हे बघा काम ही करायले आणि हे बघा आराम सुरू आहे हिचा. ही काम करणार आणि ही आराम करणार. हे असं कुठं असते का? बिचारे ती रोबोट सकाळ संध्याकाळ रोज टायमावर येऊन सगळं पुसते व्यवस्थित. आणि हे बघा आराम बसून पाय पड. आत्ता काय करा, काम वाचलं म्हणून पाया पडायलाच होय. ती आहे म्हणून तू आहेस काय? ही नसतं तर तू नसतीस. जोरात बोला, आवाज येत नाही ह्याच्यावर. किती वेळ वाचला? अरे शूट करायला एवढा टायमिंग भेटतोय आता. मस्त शूट होते फक्त या रोबोटमुळे. आणि बघा कसं पुसते रोज येऊन. सकाळ संध्याकाळी येते, आपाप पुसते सगळ्या रूम आणि जाऊन बसते त्या घरात. महाग आहे पण काम किती सोपं करतोय. 1.5 फूट ह्याला जातो बरोबर. 1.5 फूट पाया परमिशन. वर किती फुट झालं नाही का ठेवायचं? 5 आणि 1.5 किती झालं? 7, 7.5 झालं काय? मग जरी आपले 7 फुटाचं पान नाही मिळालं तर 12 फुटाचं पान आणायचं तो नसतं. सगळं झालं मी सांगायचं. का त्याने शोभा आणला, मीच लावले ह्याच्यात. कलर पाहिजे मिक्स. नर्सरीतनं आणून लावले. आता ह्यावेळी आता पावसाचं तेवाल्या कांड्या तिथल्या सगळ्या पावसाळ्यात आणून लावतो. म्हणजे एकदम बागच झालं, बागच होते. ही हां थोडंसं येलो, फिकट येलो आहे पण दिसायला चांगलं दिसते की. पण ही झाडं उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूत फुललेली असतात फुललेली असतात. म्हणून तर त्याला म्हणायची फुललेली. ते ह्याचं आहे पारिजात, रातराणी. रात्रीची फुलं पडतात, पहाटेची पडतात. बघायचं बा अंगणात सगळी फुलंच पडतात. पानं कमी, फुलंच जास्त आहेत याची. आई होते तेव्हा आपण बघा तिथं हे लावायचं फुलासाठी. अरे बाबा हां आई होती तर आईला काहीच खालची फुलं पडलेली घ्यायची नाही ना, तर त्यासाठी आम्ही काय करायचं साडी जशी बांधायचं. असे इथून बांधायचो ते तिथंपर्यंत बांधायचं. आणि ह्या फुलाचं झाडाचं आज सगळे फुलं त्यात पडणार. सकाळी आई घेणार आणि देवपूजा करणार. आजी म्हणजे मम्मीची मम्मी. पण आता आई नाही तर ते राहिलं सगळं ना गोष्टी. गाडी काढली गाईज आता. लय मोठी आहे ती शेंग. झाडाची आठवण नको का तिथल्या? हा तिथे फुले वाटते गाडीवर. चांगलं वाटत नाही असं. तुम्हाला सांगून नव्हतं काय गुण कसं करतोय चाला येत नाही पुढं करते पुढं करतो. पण नारळ पाणी नको उन्हात ऊन लागतंय मग नारळ पाणी. या पाण्याची वाटून घेतलंय सगळ्या. घेतलं तू जा की. अरे आधी नाही पप्पा या बसा सर या. मन एक्स्ट्रा. हे बघा गाईज, हे आपण काल झाड तोडलं होतं शेंगाचं. पूर्ण झाड तोडलं आहे इथं आंब्यासाठी. त्यासाठी मग आम्ही त्याची शेंग ठेवल्या त्याची आठवण म्हणून. आता हे लावणार आहे आपल्या फार्म हाऊसला. तर ह्याचे रोपं तिथे येणार. त्यामुळं पडते हलवार चला एवढं आहे. मग काय मग गाडी घेणार आहे मी. नाही गाडी येते मग म्हणून तुम्ही बसले थांबणार आहे. मी घेऊ का गाडी? तुम्ही घे मला तर मी घेतो की बस की.
अरे तसं काय थांबायची तर काय काय तर करायला रोज काढ इलेक्ट्रिक गाडी काढायची पहिला. तर गाईज आता आम्ही निघलोय आणि गाडीतनं निघलो की करेक्ट 30 मिनिटात आपल्या फार्म हाऊसला पोहोचतोय. करेक्ट 30 मिनिटात आम्ही फार्म हाऊसला जातोय. असं अंतर आहे. जायचं 30 मिनिट, यायचं 30 मिनिट, असं 1 तास लागतोय. पण आपण एकच टाइम धरू शकतो ना जायचं. पहिले की कलाकार पहिले की गाणं आलो गाईज आता आम्ही फार्म हाऊसला जस्ट. आता जरा थोडंसं हळूहळू डेव्हलप करायचं आहे. जरा वेळ द्यायला लागलो ह्याच्याकडं आम्ही. जे आतापर्यंत नुसतं नॉर्मल आपण येणं जाणं वगैरे आणि थोडंफार शेती तर कंटिन्यू करतोच आपण, काय ना काय लावतोच. पण आता थोडा एक नवीन आयडिया थोडा कळेल, समजेल तुम्हाला. कसं आहे त्यासाठीच आलो आम्ही. आता बघतो कसं होते फास्ट. पण आता ते राहते बघा. हां जरा पुढे या. अलीकडे थांबा सांगतो तुम्हाला कुठं. हां जरा अजून पुढे जा थोडं. हां मध्ये मग तुम्ही म्हणला तसं ती एक रूम आणि ती होते काय ती पोरं सांगते हे होणार मग कमी होणार मग ते. होय काय. आम्ही बघा इथं उसा रस थांबून प्यायला लावले. ताण लागले आम्हाला. चेस चेस. किती भारी एरिया आहे. तर ह्या एरियात आम्ही आता थांबून जरा प्यायला लावले झाडाखाली. त्यामुळे जरासं थंड बरं वाटलं. ऊन कमी होते थोडं पेल्यावर गार. सो फार्म हाऊसवरून आलो गाईच. आता चहाचं टायमिंग झालं. आता आम्ही चहा पितो मस्तपैकी. चहा बरोबर आज चपाती आहे. येऊ दे चहा जाऊ दे. सो चला आम्ही रोज खात नाही, कधी तर खातोय. पण चहा चपाती कुणाला आवडतं नक्की सांगा. सो गाईज आता इथं गरम गरम चपाती बनवायची सुरू आहे. कारण का चहा चपाती खायचं आहे आज. खूप दिवसातनं चहा चपाती करून भाजल्यात गाईज चपाती. काय बाप रे बाप गाईज, लुक ॲट दिस. थांबा दाखवतो तुम्हाला, बॅक कॅमेरा दाखवतो. आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला लाईट दिसत असेल. किती भारी क्वालिटी झाल्या बघा. आता एक नंबर दाखवतो तुम्हाला. गाईज हे येलो कलरचं सगळं झालं. आता हे कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही पण ॲक्च्युली पूर्ण येलो झाले. हो एकदम भडक येलो झाले वातावरण. आता पावसाच्या दिवसात असंच वातावरण तुला बघायला मिळणार. काय सगळं असं येलो एकदम प्रकाश. बघ घरं सगळे उठून दिसायला येलोवर. कुठं गार्डनच आहे बघा. काय गार्डन बघा. सूरज त्यांच्या घरावर गेलाय. हे बघा गार्डन. बापरे एवढा घर हो आहे का कसं आहे. कुठं गेलाय टेबल मजली 3ऱ्या मजल्यावर गेलाय. बापरे वातावरण किती भारी झाले. एकदम येलो हे बघ ढग. वाव पाऊस येणार आता. पावसाची लय मजा येते. होय खतरनाक मजा लाईट येणार. जाणार आहे. लाईट जायच्या तेव्हा वातावरण बघा किती भारी आले गाईज. सो गाईज परत आता आमचं शूट सुरू आहे. सो आता नवीन कपडे घेऊन आलेले आहेत इथं बघा. समज दिसते हे अनन्या बंगाळे. तुम्हाला अनन्या बंगाळे 02 ह्या आयडीवर इन्स्टा आयडीला तुम्हाला बघायला मिळतील हे सगळे कपडे. सेकंड आयडी आहे इंस्टाग्रामची. सो चला आता आम्ही शूट घेतो पटापट आहे. चला तर आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. लव यू गाईज. बाय.